बापाच्या, पुत्राच्या आणि पवित्रात्म्याच्या नावे आमेन. पहिल्या वाचनात आपण पाहतो की राजा शौल डेव्हिडचा शोध घेत होता आणि त्याला मारण्याची इच्छा होती, परंतु डेव्हिडला राजाला मारण्याची संधी नव्हती. परंतु शौल देवाचा अभिषिक्त आहे असे समजून त्याने त्याला स्पर्श केला नाही. आपण डेव्हिड कडून शिकूया. त्याने आपल्या शत्रूचा बदला घेतला नाही आणि त्याचे प्राण वाचवले. आपण इतरांचे आभारी राहूया. दुसऱ्या वाचनात संत पौल आपल्याला सांगतो की पहिल्या आदम संपूर्ण जीवनाचे बलेला दिसतो, पण शेवटचा आदम येशू हा जीवनदाता आहे. येशू स्वर्गातून आला आहे म्हणून तो दैवी आहे. आपण येशूच्या जीवनाची सुरुवात करूया आणि पवित्रतेने जाऊया. आपल्या विचारांच्या, शब्दातून आणि कृतीद्वारे आपण त्याची साक्ष देऊया. गॉस्पेलमध्ये येशू आपल्याला आपल्या शत्रूवर प्रेम करण्यास सांगतो, जे आपल्याला तिरस्कार करतात त्यांचे चांगले करावे. जे आपल्याला शाप देतात आणि जे आपल्यावर वाईट वागतात त्यांच्यासाठी आपण इतरांसाठी चांगले करूया. आपण आपल्यासाठी जे करू इच्छितो तस आपण इतरांसाठी करूया आणि त्यांचा आदर करूया. आपण त्यांना समजून देऊया आणि ते जसे आहे तसे स्वीकारूया. नंतर ते देखील आपल्यावर प्रेम करतील आणि आदर करतील. इतरांना त्याच्या गरजांमध्ये मदत करूया आणि त्यांचे वाईट वागणूक न पाहता त्यांना क्षमा करूया. देव आम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.